वेलकम बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुकटचे भजी। त्यासाठी सगळ्यात आधी इथे घेतलेली आहे सुकट। त्यानंतर इथे आपण चिरलेला कांदा ॲड करून घेणार आहे आणि कांदा आपण इथे जसं आपण कांदा भजी करताना कांदा चिरतो तसंच इथे सेम शेपमध्ये चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर हळद टाकायची आहे, त्यानंतर लाल मिरची पावडर, मग आपण धना पावडर ॲड करून घेणार आहोत। त्यानंतर जिरा पावडर ॲड करायची आहे आणि थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसनचं पीठ ॲड करणार आहे। तुम्ही लागेल तसं ॲड करत जाऊ शकता नंतर। आणि बेसनच्या पीठ सोबत तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा ॲड करू शकता थोडं जास्त क्रंचीनेस येण्यासाठी। इथे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण परत थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। जास्त मीठ सुद्धा ॲड करणार नाहीये कारण ऑलरेडी सुकटमध्ये मीठ असतं, खारट असते सुकट टेस्टला, त्यामुळे आपण थोडंसंच मीठ ॲड करून घेणार आहे। प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे आपले सगळे इन्ग्रेडियंट्स आणि त्यानंतर आपण थोडंसं एकदम किंचिमध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जसा टेक्स्चर हवा आहे तसं टेक्स्चर त्याला येईल आणि टाईटसुद्धा बसेल, आपलं पीठ थोडं टाईट होऊन जाईल। त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि परत मिक्स करून घेणार आहोत आपण सगळं आपले जे मिक्सर इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ते। त्यानंतर एका साईडला आपण आता तेल गरम करायलाच ठेवणार आहे। तेल गरम करून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपण फ्राय करून घ्यायचं आहे। तेल जास्त गरम झाल्यामुळे आपण भजी जे आहेत ते लगेच ब्राउनिश होऊ शकतात, त्यासाठी आपण सुरुवातीला लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे। तर एक एक करून इथे मी भजी ॲड करून घेत आहे। तसे आपण भजी एक एक करून टाकायचे आहेत त्याच्यामध्ये आणि ह्याची टेस्ट ऑलमोस्ट कांदा भजीसारखीच लागते, फक्त मध्ये मध्ये जो सुकटचा टेस्ट आहे तो मध्ये मध्ये आपल्याला फ्लेवर ती टेस्ट करायला भेटेल। सो ह्याची एक टेस्ट मस्त लागते आणि तुम्ही स्नॅक्समध्ये खाऊ शकता, खूप मस्त लागते। आणि आपण आपले भजी जे आहेत ते ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती कढीची अपलोड केलेली, जर नसेल बघितले तर जाऊन चेक करा आणि माझी इंस्टाग्राम ID मेन्शन करेन आणि त्या रेसिपीचे लिंकसुद्धा मेन्शन करेन, तर चेक करा। तर इथे आपले भजी जे आहेत ते रेडी झालेले आहेत। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।